आज मनोज जरांगे पाटील हे आपल्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। महाराष्ट्राच्या समोर ते दुपारी 12 वाजता येईल। तत्पूर्वी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की शेवटी सरकारने तुम्हाला फसवलंय असा मेसेज सगळ्या मराठा समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि तशी तुम्ही काल भूमिका मांडली होती। आता त्या भूमिकेवर पुढचं पाऊल काय? सरकारची जबाबदारी होती एवढं मोठं विशेष अधिवेशन घेतलंय की जो कायदा पारित केला त्याचबरोबर सगळ्या सोयींनी सुद्धा अंमलबजावणी करणे, कारण त्याचा परिणाम त्यांना दिसलाय सुद्धा। शहाणपणाच्या भूमिका जर खरोखर ते असतील आणि मायबापाची भूमिकेत ते असतील राज्याचं पालकत्व म्हणून आणि कायद्याच्या कायद्याला जर ते मानत असतील तर त्यांनी पश्चाताप ही गोष्ट आता रात्रीतून घ्यायला पाहिजे की त्यांना जे त्यांच्या नजरेत किंवा मनात अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये। खरंच जर शहाणे असतील ते हुशार असतील तर त्यांनी ओळखावं की पूर्वीचा मराठा आता खरंच राहिला नाही, त्याला न्याय पाहिजे म्हणून त्यांनी अंमलबजावणी आता तरी करावी। नसता आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजायचं आता 12-1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त, कारण खेडेपाड्यातले लोक आहेत, थोडासा यायला वेळ लागतो, कामं असते, जनावरं आहेत, पाणी पाजणे अमुक कुटाने असते, थोडंसं यायला वेळ लागणार आहे। एकदा बैठक सुरू झाली की निर्णय ठरला म्हणून समजायचा आणि एकदा निर्णय आंदोलनाचा ठरला आणि तारीख ठरली की मराठी तयारीला लागले म्हणून समजायचे आणि अंमलबजावणी घेतल्याशिवाय सुट्टी नसती। आता स्वरूप कसं असेल ते आता विचारून 1 वाजता 12-1 वाजता सगळ्यांना विचारून स्वरूप दिशा। आम्ही अंधारात काहीच केलं नाही, खंजीर कवाच खोपसला नाही, सरळ सांगितलं हे करणार आहेत आणि ते करतोच आणि विजय सुद्धा मिळवतो। आमचं काय राहिलेलं नाही आता। खंजीर खुपसला नाही पण सरकारनं खंजीर खुपसलाय असा मेसेज गेलेला आहे। आम्ही अंमलबजावणीच घेणार ना मग त्याच्या बदल्यात। हो, कारण आम्ही लढणार आहे मराठी, आम्ही फुकट मिळवायच्या आशेवर कवाच जगत नाहीत। त्याच्यासारखं फुकट खायला मिळालं पाहिजे सगळं वरबडून चौकून, आम्ही लढून कष्ट करून खाणारे मराठीत। एकदा जर पहिलं युद्ध सुरू व्हायचं, एकदा युद्ध सुरू झालं की विजय मिळेपर्यंत मागं हटत नव्हते। आता लढणारे जरी असाल तरी आव्हान मोठं कठीण असणार आहे। आता तुम्ही आणि सरकार हे आता थेट एकाच विषयावर आमने सामने असणार आहे। हो, इथून मागं आमने सामनेच होतो, ते कुठं मागणे पुढे होते सामने होते, सगळं संगच होतं लफडं। आता येतेच अंमलबजावणी, पण आता थोडं आहे आमच्या नजरेत, एकदम थोडं आहे, काहीच नाही आमच्या नजरेत आता। खूप मोठं होतं इथून पाठीमागं, नुसती अंमलबजावणी घ्यायची। आम्ही मुंबईला गेलो तरी मोकळे आलेलो नाहीत, आधी सूचना घेऊन आलो, आता तिची अंमलबजावणी आम्ही इथं बसून करतो। आतापर्यंत शांततेत होतं, आता बी शांततेतच, पण कसं असेल इथून मागं कधीच झालं नसेल एवढं मोठं असणार आहे आंदोलन। मग पर्याय त्यांच्याकडे, महाराष्ट्र हादरेल, मगचं उत्तर त्यांच्याकडे, आमच्याकडे नाहीये। मग काय करायचं आता त्यांनी ठरवायचं। महाराष्ट्र हादरेल, महाराष्ट्रापेक्षा बाहेर, महाराष्ट्रच काय, महाराष्ट्र उठला म्हणल्यावर महाराष्ट्र आदरून काय होणार आहे, बाहेरच आदरला पाहिजे सगळं। बाहेर पार तिथपर्यंत जाणार, लाल किल्ल्यापर्यंत। आता ही मराठ्यांची आग देशभर भडकणार शांततेत आणि अंमलबजावणी घेणार आहे, त्याशिवाय वाटत नाही। मी सांगितलं ना तुम्हाला, मराठ्यांना एक सवय पहिल्यापासून, ते कोणत्याच युद्धात उतरत नाही, एकदा उतरले ते युद्ध किती दिवस चालेल याचा विचार करत नाहीत, पण टिळा लावून माघारी येतात, उघडं कपाळ घेऊन माघारी येत नाहीत। हे ओरिजिनल मराठ्यांची निशाणी। मग आता हे आंदोलन 6 महिने झालं सुरू आहे, हटलं माघार नाही, फसवणूक पण सहन करणार। 15 दिवस केलं, 2-3 दिवस केलं, मग नाही केलं, जर 2-4 दिवसांनी बघू, असा धंदा नसतो आपल्याकडं। कारण मराठ्यांचा पूर्वीचा गनिमी कावा, छत्रपतींच्या स्वराज्याचा, लढले कसे, एकदा गेल्यावर माघारी आले का, टिळाच लावून आले, नाही तर शहीद तरी होऊन आले, धारातीर्थी तरी पडले, नसता येताना टिळाच लावून आले। तसं हे आंदोलन 1 दिवसही बंद नाही, 1 दिवसही, आणि राहणार सुद्धा नाही। आणि ज्यावेळेस आंदोलनाचा पुकार केला त्यावेळेस मराठ्यांनी यशच मिळविलेलं आहे। मग ते 57 लाख नोंदीच्या बद्दल आंदोलन केलं, उपोषण समाज उठला, राज्यभर मिळालं, कोपर्डीचं अर्ज गेला, ओबीसीच्या सगळ्या सवलती मिळाल्या, मुलींना मोफत शिक्षण झालं, शिंदे समिती गठीत होत नव्हती, रद्द करामत होते, ती गठीत झाली, शिंदे समितीला बढती दिली। 7 म्हणजे हे मुद्दे 7वे 8वे सांगतोय तुम्हाला। मराठी मुंबईला गेले, येताना अधिसूचना घेऊन आले, कायद्यात बदल करायचे, 2001चा कायद्यात दुरुस्ती करून 2012च्या कायद्यानुसार द्यायला लागतंय, ती दुरुस्ती करून आले। आता अंमलबजावणी राहिली, त्यासाठी ही फाईट आहे, पण ही फाईट एवढी आहे की पहिल्यांदा इकडं 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 होते, आता सगळा गोळा एका जागेवर।
आणि आम्हाला काही कामं नाही राहिले आता. म्हणजे आमच्या मराठा समाजाने 85% शेतीच कामं उरकेले. असं केलं होतं आता ते पार दंड थोपटणार, आता ते मराठी करणार आहेत. अटके पार दंड थोपटणार. आता ह्या वेळेस मी म्हणतो रात्रीतून शहाणं व्हावा त्यांनी, रात्रीची येणी. त्यांच्या मनात जे होतं, निर्णय झाला, मंजुऱ्या झाल्या, अमकं झालं, राज्यात अमुक होईल, त्याच्यानं शहाणपण जर घेतलं तर बरं होईल. पार दंड थोपटण्याची अंमलबजावणी कधीपासून आहे? लगेच की उद्यापासून? आणि आज आता तारीख आणि आंदोलनाची दिशा ठरणार आहे. 8 के बाद दंड तिकडचे सुद्धा थोपटणार आहेत. पण कधी? आज की उद्या? नाही आज आता दिशा होणार ना. दिशा जरी ठरली तर आज की उद्या नाही ते आताच नाही, बैठक सुरू झाल्यावर पण थोपटणार. ते बी तिकडचे सुद्धा थोपटणार आहेत. सगळे थोपटणार आता. सगळेच मराठे अटकेपार दंड थोपटण्यासाठी सज्ज असणार आहेत. आणि जी फसवणूक झाली, जो खंजीर खुपसला गेला, तो यापुढच्या काळात तो सहट केला जाणार नाही, असा थेट इशारा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवली, सरावटी.